गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद. 1,86,000 लाखांचा ऐवज लंपास. गोंदिया शहरात चोरांची टोळी फिरत असताना ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या टोळीने एका घराच्या दाराची कोंडाकडी तोडून दागिने, रोख रक्कम व साहित्य असा एकूण 1,86,500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. गोंदिया शहरातील फुलचूर येथील आशीर्वाद कॉलनीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात 51 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. 4 अज्ञात चोरट्यांनी घराच्या दाराची कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून रोख 50,000 रुपये, चांदीचा जग, 7 ग्लास व देवीची मूर्ती किंमत 60,000 रुपये, सोन्याच्या 2 अंगठ्या किंमत 70,000 रुपये, मनगटी घड्याळ किंमत 5,000 रुपये, संगणकाचे पॉवर सप्लाय युनिट किंमत 1,500 रुपये असा एकूण 1,86,500 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून कलम 332(4), 305(a), 35 नुसार गुन्हा नोंदवला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. एक गँग जी आहे ती संशयास्पद त्यांनी एक ठिकाणी घरफोडी सुद्धा केली होती. त्या अनुषंगाने आपण कंटिन्यू 2-3 दिवस कॉम्बिंग ऑपरेशन आणि सर्व लॉजेस वगैरे चेकिंग केलेले आहेत. तर त्यानंतर त्यांचं लोकेशन तर कोणी मिळालं नाही परत, परंतु त्यांनी ज्या ठिकाणी घरफोडी केली आहे तिथले आपल्याला काही चान्स फिंगरप्रिंट्स वगैरे मिळाले आहेत. ते फिंगरप्रिंट्स आपण ट्रेस करत आहोत आणि त्या घरफोडीचा तपास लावण्याचा आपण प्रयत्न करत आहोत.